नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। इतिहासचा आज आपण 10वा चॅप्टर बघणार आहोत। त्याचे आज आपण एमसीक्यू बघणार आहोत। तर यामागे 9 चॅप्टर्स आपण बघितलेले आहेत इतिहासचे एमसीक्यू वस्तुनिष्ठ प्रश्न। ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी ती बघा, कारण वेळ हा खूपच कमी आता राहिलेला आहे। 28 डिसेंबर 2025 रोजी तुमची एग्जाम आहे, हे लक्षात ठेवून तुम्ही अभ्यास करा। तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न या 10व्या चॅप्टरचा, 10वा चॅप्टरचं नाव काय? सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। सशस्त्र म्हणजे शस्त्र घेऊन क्रांतिकारी जी चळवळ केली जाते तिला सशस्त्र क्रांतिकारी चळवळ म्हणायचं। क्रांतिकारी या शब्दाचा अर्थ काय? बदल घडवून आणायचा आहे। बदल घडवून आणायचा आहे म्हणजे लोकांना काय करायचं आहे, जे विचारवंत आहेत, जे क्रांतिकारक आहेत, त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळवायचं आहे, म्हणजेच क्रांती करायची आहे। आणि त्याच्यासाठी जी चळवळ उभारलेली आहे तिला सशस्त्र क्रांतिकारी चळवळ असे म्हणायचं। तर 1 नंबरचा प्रश्न बघा, पंजाबमध्ये ... यांनी सरकार विरोधी उठावाचं आयोजन केलं। पहिला ऑप्शन रामसिंग कुका, दुसरा आचार्य विनोबा भावे, तिसरा रणजित सिंग की चौथा लाला लजपत राय। आणि याचं बरोबर उत्तर रामसिंग कुका। रामसिंग कुका यांनी पंजाबमध्ये, कुठं तर पंजाबमध्ये सरकार विरोधी, सरकार म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधी, इंग्रजांच्या विरोधी उठावाचं, लढ्याचं जे आयोजन केलेलं आहे ते रामसिंग कुका यांनी केलेलं आहे। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा, गदर या संघटनेचं प्रमुख नेते खाली दिले आहेत, त्या चुकीचा पर्याय ओळखायचा आहे। तर पहिला ऑप्शन लाला हरदयाळ, दुसरा बारिंद्र कुमार घोष, तिसरा भाई परमानंद, चौथा डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोचे। आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, हा काय बघा चुकीचा पर्याय, म्हणजेच ते आपलं बरोबर उत्तर आहे। तेच आपल्याला ओळखायचं आहे की बघा गदर या संघटनेचे प्रमुख नेते, तर गदर ही संघटनेचे प्रमुख नेते लाला हरदयाळ होते, भाई परमानंद सुद्धा होते, लाला हरदयाळ होते, भाई परमानंद सुद्धा होते आणि डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे हे गदर या संघटनेचे प्रमुख नेते होते। हे बारिंद्र कुमार घोष हे नव्हते। बारिंद्र कुमार घोष कोण होते? अनुशीलन समितीचे प्रमुख होते ते। अनुशीलन समिती कोण होती, काय होती, हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो, प्रश्न येईल त्याच्या विरुद्ध सुद्धा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे कोणी शस्त्रविद्येचं शिक्षण घेतलं? पहिला ऑप्शन दामोदर चापेकर, दुसरा रामसिंग कुका, तिसरा बाळकृष्ण चापेकर की वासुदेव बळवंत फडके। आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वासुदेव बळवंत फडके। वासुदेव बळवंत फडके यांनी वस्ताद लहुजी साळवे, नाव लक्षात ठेवा, वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचं शिक्षण घेतलेलं होतं। बघा तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येईल, महाराष्ट्रामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला? महाराष्ट्रात म्हणतोय, महाराष्ट्रात इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला? तर हे वासुदेव बळवंत फडके हे नाव लक्षात ठेवायचं। यांनी रामोशी बांधवांना एकत्रित करून, रामोशी बांधवांना, तुम्ही म्हणणार रामोशी बांधवांना आणि कोणीतरी एकत्रित केलेलं होतं, ते कोणी केलेलं होतं? उमाजी नाईक यांनी केलेलं होतं। तुमचं जे 1857चा स्वातंत्र्य लढा हा चॅप्टर आहे, याच्यामध्ये पहिल्या पानावर आहे बघा, उमाजी नाईकने रामोशी बांधवांना एकत्रित, त्याच पद्धतीने स्थानिक बांधवांना एकत्रित करून इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलेलं होतं। हे वासुदेव बळवंत फडके यांनी सुद्धा रामोशी बांधवांना एकत्रित करून इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलेलं होतं। तर या बंडामध्ये वासुदेव बळवंत फडके हे अयशस्वी होतात आणि इंग्रज त्यांना पकडून तुरुंगात डांबतात। त्या तुरुंगाचं नाव आहे तो म्हणजेच कुठला बघा, ते पण लक्षात ठेवा, एडनचा, कुठला? एडनचा कारागृह। एडनचा कारागृह कुठं आहे? आता हा आपल्या भारतामध्ये नाही आहे, एडनचा कारागृह हा काय बघा येमेन नावाचा देश आहे, त्या येमेन नावाच्या देशामध्ये आहे। तुम्ही सौदी अरेबिया ऐकले असेल, ओमान हा देश ऐकला असेल, त्याच्या पलीकडे हा येमेन नावाचा देश आहे। आणि येमेन नावाच्या देशामध्ये एडन नावाचा तुरुंग आहे, त्या तुरुंगामध्ये वासुदेव बळवंत फडक्यांना डांबलेलं होतं, टाकलेलं होतं। तर तिने शस्त्रविद्येचं शिक्षण, शस्त्रविद्या म्हणजे काय तर बघा, शस्त्र चालवायचे तर चालवण्यासाठी विद्या तर घेतली पाहिजे, शिक्षण तर घेतलं पाहिजे। जसं की बघा आता तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, ती एक्झाम देण्यासाठी तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे, तुम्हाला अभ्यास केला पाहिजे। तर त्याच पद्धतीनं वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्येचं शिक्षण वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे घेतलेलं होतं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, इंडिया हाऊसची निगडीत असलेल्या
डॉट डॉट यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारलं. तर पहिला ऑप्शन वांचे अय्यर, दुसरा खुदीराम बोस, तिसरा रासबिहारी बोस की चौथा मदनलाल धिंगरा. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मदनलाल धिंगरा. बघा इंडिया हाऊसची निगडीत सांगितलेलं आहे. तर इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली, काय कोणी केली, मी पुढे सांगतो तुम्हाला, पुढे प्रश्न येणार आहे. तर इंडिया हाऊसची निगडीत असलेल्या मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारलेलं होतं. तर तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवायचं की बघा कधी इंडिया हाऊसची निगडीत असलेल्या मदनलाल धिंगरा यांनी डॉट 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 या इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारलं, तर कर्झन वायली हे नाव सुद्धा लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे बघा हा प्रश्न फक्त नुसता पाठांतराचा नाही, फक्त पाठ करायचा, तर लक्षात ठेवायचा आहे मदनलाल धिंगरा यांनी मारलं कुणाला ठार, तर कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारलेला आहे, हे लक्षात ठेवलंच पाहिजे. कारण प्रश्न काय बघा ह्याच्यामध्ये 2 तयार होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा, दामोदर व बाळकृष्ण चाफेकर बंधूंनी डॉट डॉट रोजी रँडचा वध केला. 22 जून 1997, 22 जून 1897, 22 जून 1996 की 29 जून 1897. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 22 जून 1897. 22 जून 1897 ह्या दिवशी काय बघा चाफेकर बंधूंनी रँड या अधिकाऱ्याचा वध केलेला होता. तर बघा ते काय बघा रँड हे एका कमिशनरचं अधिकाऱ्याचं इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आहे. हा पुण्यामध्ये येऊन प्लेगला काय बघा कंट्रोल करण्यासाठी या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते. आणि हा पुण्यामध्ये येऊन लोकांच्या वरती जुलूम जबरदस्ती करतोय, लोकांच्या वरती अन्याय करतोय. ह्या रागातून, ह्या असंतोषातून चाफेकर बंधू कोण दामोदर आणि बाळकृष्ण हे त्याचा वध करतात. ह्याच्यामध्ये त्यांचे अनेक भाऊ असतात. त्यांचं नाव काय आहे? वासुदेव. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या तिघांना फाशी होते. आणि तुम्ही लक्षात घ्या एकाच घरातील तिघांना फाशी होते, म्हणजे किती वाईट असेल बघा, एकाच घरातल्या तिघांना फाशी होते. म्हणजे ते काय बघा आपल्या देशासाठी त्यांना हुतात्म्य प्राप्त होते, आपल्या बलिदानाची त्याग देतात ते आपल्या देशासाठी. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे एक साथीदार सुद्धा असतात, त्यांचं नाव आहे महादेव रानडे. महादेव गोविंद रानडे नव्हे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ज्यांनी प्रार्थना समाजाचं कार्य पुढे नेण्याचं काम केलं ते नव्हे, महादेव रानडे वेगळं, महादेव विनायक रानडे असं त्यांचं नाव होतं. तर ते वेगळे, त्यांना काय बघा चौघांना सुद्धा फाशी देण्यात आलेली होती. आणि ही घटना 22 जून 1897 मध्ये त्यांनी रँड नावाच्या अधिकाऱ्याला काय बघा त्याला वध केलेलं होतं, त्याला ठार मारलेलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणी जर्मनीत स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला? प्रश्नचिन्ह. तर पहिला ऑप्शन मादाम कामा, दुसरा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, तिसरा अरविंद घोष की चौथा खुदीराम बोस. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मादाम कामा यांनी. मादाम कामा यांनी जर्मनीत स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत, म्हणजे जगामधील भरपूर काय बघा तिथं प्रतिनिधी आलेले होते आपल्या आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी त्या परिषदेमध्ये. आणि त्याच्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न कुणी उपस्थित केलेला होता? मादाम कामा यांनी केलेला होता. आणि तिथेच त्यांनी भारतीय ध्वज सुद्धा फडकवलेला होता मादाम कामा यांनी. तर जर्मनीतील स्टुटगार्ड हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण असा सुद्धा प्रश्न येऊ शकतोय. मादाम कामा यांनी जर्मनीतील डॉट डॉट इथं भरलेल्या जागतिक परिषदेमध्ये किंवा जागतिक समाजवादी परिषदेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केलेला होता. तर तुम्हाला स्टुटगार्ड हे लक्षात आलं पाहिजे. कुठल्या देशात स्टुटगार्ड आहे? जर्मनीमध्ये आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा, 7 नंबरचा प्रश्न, डॉट 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 मधील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरुद्ध मोठा उठाव केला. तर पहिला ऑप्शन महाराष्ट्र, दुसरा झारखंड, तिसरा बिहार की चौथा उत्तर प्रदेश. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बिहार. तर बिहार मधील मुंडा आदिवासी आहेत कुठे? बिहारमध्ये आहेत. आणि बिहार मधल्या मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारविरुद्ध मोठा उठाव केलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, डॉट 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 संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात असत. तर पहिला ऑप्शन अनुशीलन समिती, दुसरा अभिनव भारत, तिसरा गदर की चौथा इंडिया हाऊस. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इंडिया हाऊस. तर इंडिया हाऊस ही एक संस्था होती आणि ही संस्था लंडनमध्ये हिची
तर कुठं ही संस्था होती? लंडन मध्ये हिची स्थापना झालेली होती. हिचं जे मुख्यालय आहे ते लंडन मध्ये होतं. तर ही संस्था काय करत होती? जे 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 कोणी भारतीय तरुण असतील आणि त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे, कुठं? इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये ज्या भारतीय तरुणांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम करत होती. ती काय करत होती? शिष्यवृत्ती देण्याचं काम करत होती. तिचं नाव होतं इंडिया हाऊस होतं. बघा, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांना सुद्धा अशा प्रकारची शिष्यवृत्ती इंडिया हाऊस तर्फे मिळालेली आहे. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर हे इंग्लंडला ज्यावेळी उच्च शिक्षणासाठी गेलेले होते त्यावेळी इंडिया हाऊस तर्फे त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आलेली होती. आणि ह्या इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर बघा, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकते, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. कुठे केली? तर लंडन मध्ये केली. लंडन ही इंग्लंडची राजधानी आहे, इथं केलेली होती. आणि ही का केलेली होती बाबा ही संस्थेची स्थापना? तर जे भारतीय तरुण आहेत त्यांना इंग्लंडमध्ये जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या कारणानं ही उभारलेली संस्था होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी ... येथे मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. पहिला ऑप्शन पुणे, दुसरा मुंबई, तिसरा नाशिक की चौथा रत्नागिरी. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. नाशिक या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळा म्हणतोय. 1900 मध्ये, साल लक्षात घ्या, 1900 मध्ये त्यांनी मित्रमेळा नावाची क्रांतिकारक म्हणजे कळालं, जे सशस्त्र म्हणजे शस्त्र घेऊन सरकार विरुद्ध लढा देतात त्याला क्रांतिकारक असं म्हणतात. त्यांचे विचार वेगळे असतात. म्हणजे की जसं की बघा, महात्मा गांधी यांचे विचार वेगळे होते. महात्मा गांधी सत्य, अहिंसा, सत्याग्रह ही त्यांची 3 सूत्र होती. ते काय म्हणत होते की शांततेच्या मार्गाने आपण स्वातंत्र्य मिळवायचं भारताला. शांततेच्या मार्गाने, कुठलीही अहिंसक मार्गाने, म्हणजे काय? कुठलीही हिंसा करायची नाही, कुणालाही इजा करायची नाही, अशा मार्गाने आपण स्वातंत्र्य मिळवायचं. हे कुणाचं मत होतं? की महात्मा गांधी आणि त्यांच्याबरोबर जे असणारे सहकार्यांचं मत होतं. परंतु जे दुसरे पण विचार करणारी लोक होती ती काय म्हणत होती? जसं की मी पहिल्यांदा सांगितलं, वासुदेव बळवंत फडके ह्यांचा विचार काय होतं की आपण शस्त्रानं इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे, तरच हे इंग्रज आपल्याला स्वातंत्र्य देतील, तरच इंग्रज इथून निघून जातील, अशा विचारांची लोक होती. त्यांना क्रांतिकारक असं म्हणायचं. म्हणूनच या चॅप्टरचं नाव आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. आता बघा, या चॅप्टर मध्येच तुम्हाला क्रांतिकारी किंवा क्रांतिकारक असा शब्द बघायला मिळतोय. या चॅप्टर मध्येच बघायला का मिळतोय? कारण ह्या लोकांनी सशस्त्र असं लढा दिलेलं आहे, शस्त्र घेऊन इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिलेला आहे, म्हणून या चॅप्टरचं नाव असं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. तर क्रांतिकारकांची गुप्त म्हणजे काय? तर बघा, ती ब्रिटिशांना माहित नव्हती अशी गुप्त संघटना विदा सावरकर यांनी स्थापन केलेली होती. आणि 1904 मध्ये त्या संघटनेला, जे मित्रमेळा ही संघटना आहे, तिला अभिनव भारत असं नाव मिळालं. अभिनव भारत असं नाव देण्यात आलं. तर कुठून? 1904 मध्ये. या मित्रमेळालाच 1904 मध्ये अभिनव भारत नावाचं नाव देण्यात आलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा, ... यांचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात सरकारला अपयश आल्यानं त्यांना न्यायालयानं निर्दोष सोडले. पहिला ऑप्शन अरविंद घोष, दुसरा बारिंद्र कुमार घोष, तिसरा खुदीराम बोस की चौथा सुभाषचंद्र बोस. आणि याचं बरोबर उत्तर आहे अरविंद घोष, अरविंद बाबू. त्यांना अरविंद बाबू सुद्धा असं म्हणत होते. तर अरविंद घोष यांचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी सरकारनं जोडलेला होता, परंतु त्याच्यामध्ये त्यांना काय आलं? अपयश आलेलं आहे आणि न्यायालयानं त्यांना निर्दोष सोडलेला आहे. खरं तर बघायला गेलं तर हे अनुशीलन समितीचं काय बघा, अनुशीलन जी समिती होती त्याचे सदस्य होते ते. आता त्याच्यामध्ये अनुशीलन समिती बॉम्ब तयार करत होती कोलकात्याजवळ, त्याचा सुद्धा प्रश्न पुढे आहे. परंतु सरकारने त्यांचा काय बघा, जे म्हणजे बॉम्ब तयार करण्याशी सरकारनं त्यांचा संबंध जोडलेला होता, परंतु सरकारला काही कारणास्तव अपयश आलेलं आहे आणि त्यांना निर्दोष सोडलेला आहे. कारण बॉम्ब तयार करण्यामध्ये त्यांचा संबंध होता अरविंद घोष यांचा. अनुशीलन समितीनंच काय बघा, त्यांचं केंद्र होतं अनुशीलन समितीचं बॉम्ब तयार करण्याचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा, अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य विदा सावरकर यांनी कोठून पाठवली? पहिला ऑप्शन जपान, दुसरा जर्मनी, तिसरा अमेरिका की इंग्लंड. आणि बरोबर उत्तर आहे इंग्लंड इथून. ज्यावेळी काय बघा,
विदा सावरकर इंग्लंडला म्हणजेच लंडनला उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यावेळी तिथून ती क्रांतिकारी वाङ्मय, क्रांतिकारी पुस्तकं ज्याच्यामध्ये क्रांतिकारकांच्या गोष्टी आहेत, त्याच पद्धतीनं भारतानं जे क्रांतिकारक आहेत त्यांनी सशस्त्र लढा कसा दिला पाहिजे, या सर्व गोष्टी त्या वाङ्मयामध्ये, वाङ्मय म्हणजे साहित्य पुस्तक, त्याच्यामध्ये होती. पिस्तूल बघा पाठवण्याचं काम स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी बघा इंग्लंड मधून केलेलं आहे, जे अभिनव भारत या संघटनेच्या, अभिनव भारत मित्रमेळा या संघटनेला नाव कधी देण्यात आलंय? 1904 मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा, बंगालमधील क्रांतिकारी संघटना अनुशीलन समितीचं ... हे प्रमुख होते. अरविंद घोष, बारिंद्र कुमार घोष, खुदीराम बोस की सुभाषचंद्र बोस? तर त्याचं बरोबर उत्तर आहे बारिंद्र कुमार घोष. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. अरविंद घोष हे त्याचे प्रमुख नव्हते. बंगालमधील जी क्रांतिकारी संघटना आहे अनुशीलन समिती, अनुशीलन समितीचं प्रमुख कोण होते? तर बारिंद्र कुमार घोष. हे बारिंद्र कुमार घोष कोण आहेत? हे अरविंद घोष यांचं बंधू आहेत, ते त्याचे प्रमुख होते. एवढं लक्षात ठेवा अनुशीलन समितीचं, त्यामुळे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, जोसेफ मॅझनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी पाहिजे होतं इथं, स्मृतिदायी नाही, स्फूर्तिदायी चरित्र कोणी लिहिले? तर याचं बरोबर उत्तर पहिला ऑप्शन आहे वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. इथं स्फूर्तिदायी हा शब्द पाहिजे, चुकून झालेला आहे तिथं स्मृतिदायी. तर इथं बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी जोसेफ मॅझनी या इटालियन क्रांतिकारकाचं चरित्र त्यांनी लिहिलेलं होतं. जसं की बघा, जोसेफ मॅझनी हे इटालियन क्रांतिकारक होता, त्यांनी इटलीसाठी भरपूर अशा क्रांतिकारी चळवळ केलेल्या होत्या आणि इटलीला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं होतं. तसंच भारतातील क्रांतिकारकांनी हे असं कार्य करावं याच्यासाठी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा, कोलकात्याजवळील माणिकतळा येथे ... समितीचं बॉम्ब तयार करण्याचं केंद्र होतं. मी म्हणलो ना ते प्रश्न आला बघा. तर पहिला ऑप्शन अभिनव भारत, दुसरा मित्रमेळा, तिसरा अनुशीलन समिती की गदर? आणि याचं बरोबर उत्तर अनुशीलन समिती. अनुशीलन समितीचं कोलकात्याजवळील माणिकतळा ह्या ठिकाणी काय होतं? बॉम्ब तयार, माणिकतळा ह्या ठिकाणी बॉम्ब तयार करण्याचं या समितीचं केंद्र होतं, अनुशीलन समितीचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा, ... या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानातील त्या भयंकर दिवसाचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत. तर पहिला ऑप्शन माझी जन्मटेप, दुसरी 1857 ची स्वातंत्र्य समर, जोसेफ मॅझनी की यापैकी नाही? आणि याचं बरोबर उत्तर माझी जन्मटेप. माझी जन्मटेप या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ते आत्मचरित्र आहे, बायोग्राफी आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी अंदमानातील भयंकर दिवसाचे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांना 50 वर्षाच्या सश्रम कारावासासाठी अंदमान येथे पाठवलेले होते. इंग्रजांनी त्यांना अंदमान येथील तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. किती वर्षाच्या कारावासासाठी? 50 वर्षाच्या. आणि तिथं ते 10 वर्षे तिथं शिक्षा भोगलेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. 50 वर्षासाठी पाठवलेलं होतं, खरं 10 वर्ष त्यांनी शिक्षा तिथं भोगलेले आहे. तिथं इतक्या वाईट म्हणजे त्यांना तो कारावास झालेला आहे. कसं आहे बघा, तिथं अंदमान येथील सेल्युलर जेल, तुमच्या बघा पहिल्या चॅप्टर मध्ये त्याचा उल्लेख आहे. अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये तिथं जी शिक्षा दिली जाते त्याला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणतात. इतकं वाईट म्हणजे काम करायला लागायचं जे तिथं टाकायचे ज्या माणसांना त्यांना. तर तिने भयंकर दिवसाचा अनुभव या माझी जन्मटेप या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे, तुम्ही वाचा जरूर. त्याच्यामध्ये कसं बाबा, आता तुम्हाला माहिती आहे की बघा बैलांना झोपलं जाते ऑइल काढण्यासाठी, तेल काढण्यासाठी आधीच्या काळामध्ये. आता तसं नाही, तिथं माणसांना झोंपत होते आणि तिने आपलं मलमूत्र सांडलं किंवा काय पण विष्ठा टाकली तरी सुद्धा काय बघा बघितलं जात नव्हतं. तर तिने ते काढायचंच, एवढं म्हणजे खतरनाक त्याच्यामध्ये होतं. आणि त्याला काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा म्हटली जाते अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये. तुम्हाला माझी जन्मटेप ही जर आत्मचरित्र सावरकरांचं मिळालं तर जरूर वाचा ते. 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक सुद्धा विदा सावरकरांचंच आहे. जोसेफ मॅझनी हे पुस्तक सुद्धा विदा सावरकरांचंच आहे. ठीक आहे. त्यानंतर 16वा प्रश्न बघा, अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर पहिला ऑप्शन हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, दुसरा गदर, तिसरा अभिनव भारत की चौथा अनुशीलन समिती? आणि याचं बरोबर उत्तर आहे गदर. तर अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी
अमेरिका व कॅनडा या ठिकाणी जे भारतीय आहेत त्यांनी एका संघटनेची स्थापना केली. तिचं नाव आहे गदर. गदर म्हणजे विद्रोह. गदर काय? गदर काय असतो? गदर म्हणजे विद्रोह. आणि गदर हे त्यांच्या मुखपत्राचं एक नाव होतं. एक संघटना होती, त्या संघटनेचं एक मुखपत्र. त्या मुखपत्राचं नाव काय होतं? गदर होतं. मी तुम्हाला मुखपत्र आणि वृत्तपत्र यातला फरक सांगितलेला आहे. मुखपत्र म्हणजे काय असते की ते एखाद्या संस्थेचं किंवा एखाद्या संघटनेचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे संस्थेमध्ये माणसं असणार आहेत, संघटनेमध्ये माणसं असणार आहेत, व्यक्ती असणार आहेत. त्या व्यक्तींचं विचार मांडण्याचं कार्य कोण करते? मुखपत्र करते. त्या संघटनेसाठी ते काम करते. ते वृत्तपत्र काढलेलं असते, ते कागद काढलेला असतो तो. आणि वृत्तपत्र काय करतात? तर वृत्तपत्र बातम्या देण्याचं काम करतात. साधी गोष्ट आहे. तर हे गदर हे मुखपत्राचं नाव होतं त्या संघटनेच्या. ठीक आहे. आणि ते अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी ही संघटना स्थापना केलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा. 1938 साली ... इथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वातंत्र्यवीर विदा सावरकर हे अध्यक्ष होते. पहिला ऑप्शन रत्नागिरी, दुसरा पुणे, मुंबई आणि नाशिक. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. 1938 साली भरलेलं होतं. लक्षात ठेवा, मुंबई इथं भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचं विदा सावरकर हे अध्यक्ष होते. कारण विदा सावरकर हे साहित्यिक होते. साहित्यिक म्हणजे साहित्याचं लेखन करणारं, साहित्याचं वाचन करणारं, यांना काय बघा साहित्यिक असं म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा. खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं? चुकीचं विधान सांगायचं आहे. अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकानं नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला. दुसरा, वांची अय्यर या क्रांतिकारकानं ऍश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केलं. प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डवर गोळी घातली. रासबिहारी बोस यांनी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकली. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 हा चुकीचं विधान आहे आणि तेच आपलं बरोबर उत्तर आहे. बघा, अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकानं नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केलेला होता. का वध केलेला होता या जॅक्सनचा? कारण बघा, अभिनव भारत ही जी संघटना स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी स्थापन केलेली जी संघटना होती, त्या संघटनेचा सुगावा ब्रिटिशांना लागतोय, सरकारला लागतोय. आणि ब्रिटिशांना लागल्यानंतर ते जे अभिनव भारत या संघटनेचे जेवढे काही सदस्य आहेत त्यांना अटक करण्यास ते चालू करतात. त्याच्यामध्ये बाबाराव सावरकर हे सुद्धा असतात. अभिनव भारत संघटनेमध्ये बाबाराव सावरकर जे विदा सावरकर यांचे बंधू भाऊ असतात, त्यांना काय बघा सरकार अटक करते आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठवते. ह्याचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकानं नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केलेला होता. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न. मद्रास प्रांतामध्ये सुद्धा क्रांतिकारी चळवळ उभ्या राहिलेल्या असतात आणि मद्रास प्रांतामध्ये एक क्रांतिकारक, त्यांचं नाव आहे वांची अय्यर, यांनी ऍश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केलेलं होतं, ठार मारलेलं होतं. आता बघा, हे चुकीचं काय आहे विधान? कारण इथं असं असलं पाहिजे होतं 1908 मध्ये खुदिराम बोस, कोण? खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी ह्या अनुशीलन समितीचे हे सदस्य आहेत. दोघं सुद्धा, खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी कुठल्या समितीचे सदस्य आहेत? तर अनुशीलन समितीचे सदस्य आहेत. 1908 मध्ये ते किंग्सफोर्ड वरती गोळी घालत नाही, तर किंग्सफोर्डला मारण्याची योजना तयार करतात. काय करतात? किंग्सफोर्डला ठार मारण्याची योजना आखतात. परंतु काय होते, ते ज्या गाडीवरती बॉम्ब टाकतात ते गाडी, त्याच्यामध्ये किंग्सफोर्ड बसलेलाच नसतोय, त्याच्यामध्ये 2 इंग्लिश स्त्रिया असतात, त्या मरण पावतात. त्याच्यामध्ये किंग्सफोर्ड मरण पावत नाही, ते किंग्सफोर्ड वरती गोळी घालत नाहीत, हे लक्षात ठेवा. प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस हे दोघं हे कार्य करतात, ते अनुशीलन समितीचे सदस्य आहेत, तिथे लिहून घ्या तुम्ही. आणि रासबिहारी बोस यांनी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज वरती बॉम्ब फेकलं, हे बरोबर विधान आहे, याच्यामध्ये चुकीचं काही. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे, समजलेलं असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 बघा. चित्रामध्ये दिसणाऱ्या तरुणाने कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर चित्रामध्ये जे दिसणारे तरुण आहेत त्यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? पहिला ऑप्शन हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, दुसरा गदर, तिसरा अभिनव भारत, की चौथा अनुशीलन समिती. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना यांनी केली. हे कोण आहेत? हे चंद्रशेखर आझाद आहेत. हे चंद्रशेखर आझाद आहेत. हे कोण आहेत? भगतसिंग आहेत. ते भगतसिंग, हे भगतसिंग आहेत. हे कोण आहेत? हे राजगुरू आहेत. हे राजगुरू. आणि हे कोण आहेत? सुखदेव आहेत. सुखदेव यांनी 1928 मध्ये, कधी 1928 मध्ये फिरोजशाह कोटला मैदान, जे विद्यार्थी क्रिकेट बघतात त्यांना माहित असेल, दिल्लीमध्ये फिरोजशाह कोटला मैदान आहे, ते फिरोजशाह कोटला मैदानावरती हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केलेली होती. तर
ह्याच्यामध्ये जर असा प्रश्न आला, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या जागी आर्मी असा शब्द आला, काय म्हणतोय, याच्या जागी जर आर्मी असा शब्द आला, असोसिएशनच्या जागी काय असलं पाहिजे, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, तर त्याचे प्रमुख कोण होते, चंद्रशेखर आझाद होते. लिहून घ्या, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते. नंतर सामाजिक न्यायावर व समतेवर समाज निर्माण व्हायला पाहिजे अशी भगतसिंग यांची धारणा होती. अशी कुणाची धारणा होती, भगतसिंग यांची धारणा होती. त्याच पद्धतीने अनेक प्रश्न सांगतो तुम्हाला. मी काय काय गोष्टी सांगितल्या बघा. पहिली गोष्ट सांगितली, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते. दुसरी गोष्ट बघा, ही पण लिहून घ्या, सामाजिक न्यायावर व समतेवर समाज निर्माण व्हायला पाहिजे अशी धारणा भगतसिंग यांची होती. आणि तिसरी गोष्ट लिहून घ्या, भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला ठार मारलेलं होतं. सॉन्डर्स कोण होता, ज्याने लाला लजपतराय यांच्या छातीवर लाठीनं प्रहार केलेला होता. ज्यावेळी लाला लजपतराय यांनी निदर्शनं काढलेली होती, त्यामध्ये ते प्रमुख होते. त्यावेळी त्यांच्या इथं छातीवरती लाठीनं प्रहार केलेला होता सॉन्डर्स या अधिकाऱ्यानं. त्यावेळी लाला लजपतराय काय उद्गार काढलेले होते, लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. हे उद्गार कोणाचे आहेत, तर लाला लजपतराय यांचे आहेत. तर त्यामुळं काय बघा, त्यांचा बदला म्हणून या सॉन्डर्स या अधिकाऱ्याला भगतसिंग आणि राजगुरू यांनी ठार केलेलं होतं. या तिन्ही गोष्टी काय बघा तुम्ही लक्षात घ्या आणि लिहून ठेवा एका जागेमध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, काकोरी कटामधील संबंधित क्रांतिकारकांची नावे खाली दिलेली आहेत, त्यात चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर पहिला ऑप्शन चंद्रशेखर आझाद, दुसरा रामप्रसाद बिस्मिल, योगेशचंद्र चटर्जी की राजगुरू. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, काकोरी कटामध्ये राजगुरू हे नव्हते, ते चुकीचा पर्याय आहे आणि हे आपलं बरोबर उत्तर आहे. काकोरी कट काय होता, तर उत्तर प्रदेश जवळ काकोरी नावाचं स्टेशन आहे. ह्याच्यामध्ये रेल्वेमधून सरकारी खजिना जात होता आणि क्रांतिकार्यासाठी पैसा लागत होता. तो पैसा म्हणजे त्यांनी सरकारी खजिना लुटलेला आहे. कुणी कुणी, चंद्रशेखर आझाद होते, रामप्रसाद बिस्मिल होते, योगेशचंद्र चटर्जी होते, सचिंद्रनाथ सन्याल होते. मी काय सांगतोय ते समजलं काय बघा. क्रांती बघा, आता कुठलेही क्रांतिकार्य करायचंय, लढ करायचंय, उठाव करायचंय, तर त्याच्यासाठी शस्त्र लागणार आहेत, त्याच्यासाठी लोक लागणार आहेत, त्याच्यासाठी पैसा लागणार. आता तो पैसा काय सामान्य लोकांच्याकडनं लुबाडून चालणार नाही, शेतकऱ्यांच्याकडून लुबाडून चालणार नाही, कामगारांच्याकडून लुबाडून चालणार नाही. ते कुणाच्याकडून घेतला पाहिजे, सरकारकडूनच घेतला पाहिजे. त्यामुळे एका रेल्वेतून सरकारी खजिना जात होता आणि तो काकोरी स्टेशन जवळ, उत्तर प्रदेश या ठिकाणी काकोरी स्टेशन आहे, तिथं काय बघा ह्यांनी लुटलेला आहे. तो चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेशचंद्र चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल यांनी तो लुटलेला आहे. सरकारला याचा सुगावा लागतोय आणि सुगावा लागल्यानंतर सरकार काय बघा यांना फाशी शिक्षा सुद्धा देते. काही जण त्याच्यातून सुटून सुद्धा जातात, म्हणजे सरकारला गावत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघा, नागरी हक्कांची पायमल्ली करणारी 2 विधेयके सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली, त्यांचा निषेध करण्यासाठी यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. ऑप्शन पहिला भगतसिंग व राजगुरू, दुसरा चंद्रशेखर आझाद व बटुकेश्वर दत्त, तिसरा भगतसिंग व बटुकेश्वर दत्त की चौथा सुखदेव व राजगुरू. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात, मध्यवर्ती म्हणजे केंद्रीय विधिमंडळ बघा, मध्यवर्ती आणि प्रांतिक, त्यावेळी मध्यवर्ती जसं आपण आज केंद्र शासन म्हणतोय, त्याला अगोदर मध्यवर्ती असं म्हणत होते. आणि प्रांतिक कशाला बघा, प्रांतिक हा शब्द सुद्धा तुम्ही ऐकला असेल. प्रांतिक म्हणजे काय, ज्याला आपण आज राज्य शासन म्हणतोय ते. प्रांतिक म्हणजे राज्य शासन, मध्यवर्ती म्हणजे केंद्र शासन. आणि नागरी हक्कांची म्हणजे आपल्याला माणसांना जे हक्क होतात नागरिकांना, त्याची पायमल्ली म्हणजे त्याचा उतार करणारी, म्हणजे ते हटवून टाकणारी 2 विधेयक सरकार काय करते, सरकार म्हणजे कोण, ब्रिटिश सरकार, ते केंद्र सरकारात किंवा मध्यवर्ती विधिमंडळात सादर करते. आणि त्याचा निषेध म्हणून, त्याला विरोध म्हणून हे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त मध्यवर्ती विधिमंडळात काय टाकतात, बॉम्ब टाकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघा, ... या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचं भारतावरील दुष्परिणाम निषेध करण्यात येत, तसेच क्रांतिकारकांच्या साहसी कृत्यांची माहिती सांगितली जाईल. ऑप्शन क्रमांक 1 अमृत बाजार पत्रिका, दुसरा गदर, तिसरा समता की चौथा बहिष्कृत भारत. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गदर.
तर मी सांगितले गदर हे एक मुखपत्राचं नाव आहे आणि या मुखपत्रातून ब्रिटिश राजवटीचं भारतावरील दुष्परिणाम निषेध म्हणजे मांडण्यात येत होतं. तसंच जे काही क्रांतिकारक होतं ते कसं क्रांतिकारक कोण असतात, जे शस्त्र घेऊन लढतात त्यांना क्रांतिकारक असं म्हणतात. त्या क्रांतिकारकांची साहसी कृत्यांची माहिती दिली जात होती. त्यामुळे बघा अनेक भारतीय पुढे यावेत याच्यासाठी ही माहिती दिली जात होती. नंतर प्रश्न क्रमांक 23 बघा, खालील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय ओळखायचा आहे. तर पहिला ऑप्शन काकोरी कट, दुसरा चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, तिसरा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना लाहोर इथं फाशी. तर हे कालानुक्रम लिहायचा आहे. जी गोष्ट पहिल्यांदा घडलेली आहे ती पहिल्यांदा लिहायची. काकोरी कट कधी झालेला आहे याची एक्झॅक्ट डेट, तर काकोरी कट 9 ऑगस्ट 1925 मध्ये झालेला आहे. काकोरी कट कधी झालेला आहे? 9 ऑगस्ट 1925 मध्ये झालेला आहे. त्यानंतर चितगाव शस्त्रागारावरील हल्ला हा कधी झालेला आहे? चितगाव शस्त्रागारावरील हल्ला तर हा काय बघा झालेला आहे 18 एप्रिल 1930 मध्ये झालेला आहे. हा चितगाव शस्त्रागारावरील हल्ला काय होता, ह्याचे प्रमुख कोण होते ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. त्यानंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कधी झालेली आहे ते तुम्हाला मी सांगितलेले आहे वाटतं 1928 मध्ये झालेले आहे. आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना लाहोर इथं फाशी ही 23 मार्च 1931 मध्ये झालेली आहे. 23 मार्च 1931 ला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यावरती राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना लाहोर येथे फाशी झालेली आहे. हा प्रश्न येऊ शकतोय. रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना लाहोर येथे फाशी झाली तर 23 मार्च 1931 हे नाव लक्षात ठेवायचं. एक पिक्चर मूवी सुद्धा आहे बघा, त्याच्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली होती. कुठे देण्यात आलेली होती? लाहोर या ठिकाणी. लाहोर हे ठिकाण सध्या पाकिस्तानामध्ये आहे. त्याच पद्धतीनं काकोरी कट कधी झाला ते सांगितले मी 9 ऑगस्ट 1925. त्यानंतर आता चितगाव शस्त्रागारावरील हल्ला काय होता तर त्याच्यामध्ये सूर्य सेन, त्याच पद्धतीनं आणि 2 महिला बघा त्यांची चित्र तुम्हाला दिलेली आहेत. एक म्हणजे कल्पना दत्त आणि प्रीतिलता वड्डेदार. हे चित्र तुम्ही दोघं बघा, त्या दोघींचं बघा, कारण त्या दोघींचं तुम्हाला चित्र देतील आणि असं म्हणतील की हे कुठल्या हल्ल्याशी संबंधित होते. मी काय म्हणतोय तर कल्पना दत्त आणि प्रीतिलता वड्डेदार या दोघींचं चित्र तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते बघा. त्याच्यावरनं कसा प्रश्न तयार होतोय की बघा ही खालील दिलेली चित्र कुठल्या हल्ल्याशी संबंधित आहेत. तर तुमचं उत्तर काय पाहिजे? चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. बघा एक शस्त्रागार म्हणजे गोडाऊन होतं, त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र ठेवलेली होती, त्याच्यावरती हल्ला सुरेश सेन आणि त्यांच्या साथीदारांनी केलेला आहे. कधी? 1930 मध्ये केलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर काय येणार आता? 1925 पहिल्यांदा येणार. ऑप्शन क्रमांक बघा म्हणजे हे किंवा हे येऊ शकते. त्यानंतर 3 नंबरचं येणार. त्यानंतर 1930 2 नंबरचा ऑप्शन येणार म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध ... यांनी इंग्लंडमध्ये 1940 साली केला. सरदार उधम सिंग, आचार्य विनोबा भावे, रणजित सिंग की लाला लजपत राय. तर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 सरदार उधम सिंग. सरदार उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणारा पंजाबचा हा गव्हर्नर होता, त्याचं नाव होतं मायकल ओडवायर. पंजाबच्या गव्हर्नरचं नाव, या पंजाबच्या गव्हर्नरनं ऑर्डर दिलेली होती, त्याच्यामुळे जनरल डायर जो आर्मीचा प्रमुख असतोय त्याचं नाव काय असतंय? जनरल डायर. हा आर्मीच्या म्हणजे लष्करी गाड्या घेऊन येतोय आणि लोकांच्या वरती तिथं काय करतोय? गोळ्या मारतोय. 1600 गोळ्या मारतोय, त्याच्यामध्ये निरपराध निशस्त्र लोक मरण पावतात 400च्या वरती. तर ही जालियनवाला बाग हत्याकांड गोष्ट झालेली आहे कधी? 13 एप्रिल 1919 मध्ये झालेली आहे. माहितीये तुम्हाला रौलट कायद्याला विरोध म्हणून काय बघा तुम्हाला हे आता ते वाचा तुम्ही काय होतं रौलट कायदा, त्याच्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड कुठं झालं, अमृतसर या ठिकाणी झाले पंजाबमध्ये. हे सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे आणि जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये ओडवायर हा प्रमुख सूत्रधार होता, जो पंजाबचा गव्हर्नर होता. त्याचा वध, त्याला मारण्याचं काम इंग्लंडमध्ये जाऊन 1940 मध्ये सरदार उधम सिंग यांनी केलेला आहे. नंतर 25वा प्रश्न या युवतीनं कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवरती गोळ्या झाडलेल्या आहेत. तर पहिला ऑप्शन शांती घोष, दुसरा सुनीती चौधरी, बीना दास की प्रीतिलता वड्डेदार. ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. बीना दास या युवतीनं कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवरती गोळ्या झाडण्याचं काम केलेलं आहे. आणि शांती घोष आणि सुनीती चौधरी या शाळकरी मुली आहेत. ह्या शाळकरी मुलींनी
जिल्हा न्यायाधीशाला ठार मारण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणजे शाळकरी मुली सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य भारताला मिळवण्यामध्ये बघा पुढे होत्या. तुम्ही विचार करा, शाळेतल्या मुली आहेत त्या शाळेतल्या मुली हे आजकाल आपण एवढं जे स्वातंत्र्य दिसतंय 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी म्हणा, आपण तिरंगा फडकवतोय आणि साजरा करतोय, हे स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन, इतकं सोपं नाही. भारताला स्वातंत्र्य मिळणं इतकं सोपं नव्हतं. त्याच्यासाठी भरपूर लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे, आत्माहुती दिलेली आहे. एकेकांना तर स्वतःवर गोळी, पोलिसांना मिळू नये म्हणून स्वतःवरती गोळी झाडून एकेकांना घेतलेली आहे. भरपूर जणांना फाशी झालेली आहे, भरपूर जणांना जन्मठेप झालेली आहे, भरपूर जणांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेली आहे. काळ्या पाण्याची शिक्षा, आजकालचं तुरुंग काहीच नाहीत. काळ्या पाण्याची शिक्षा भरपूर डेंजर होती. म्हणजे भारताला स्वातंत्र्य असंच काय बघा मिळालेलं नाही. त्यामुळं काय बघा इतिहासाचा अभ्यास करणं भरपूर बघा महत्वाचं आहे. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास हा झालाच पाहिजे. अशा पद्धतीने 25 प्रश्न तुम्हाला जर समजलेले असतील तर तुम्ही काय बघा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब पहिल्यांदा करा. सबस्क्राईब केल्याचा फायदा काय होतोय की नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येऊन मिळतात. त्याच पद्धतीने लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा. लाईक केल्यानंतर मला पण वाटते बाबा तुम्हाला लेक्चर हे समजत आहे असं मला सुद्धा कळेल. त्यामुळे तुम्ही लाईक करा आणि कमेंट द्यायला विसरू नका कितीपैकी किती प्रश्न सोडलीत ती. ओके, तर चला आपण आज इथं थांबूया.